सध्या जगामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. रशिया युक्रेन युद्ध आपण पाहतोय, त्यामुळे जगात कशा प्रकारे तणाव निर्माण झालेला आहे आणि जगात शांती प्रस्थापित करू पाहणारे किंवा शांतीचे जनक म्हणून स्वतःला संबोधणारे डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींबाबत एक मोठा दावा केलेला आहे आणि मोदींनी रशियाला झटका दिला असा त्यातून संदेश जातोय. तर काय दावा केलेला आहे, तर त्यांनी दावा केला की मोदींनी आश्वासन दिलेलं आहे की ते आता रशियाशी तेल खरेदी करणार नाही. मोठ्या प्रमाणात आयात करत असतो आपण रशियापासून तेल, मात्र आता ते करणार नाही भारत, असं आश्वासन मोदींनी दिल्याचं ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे. त्याचे काय परिणाम होऊ शकतात ते आपल्याला नंतर कळतीलच. मात्र या संदर्भात भारताचंही उत्तर आलेलं आहे, तेही आपण जाणून घेतलं पाहिजे की भारताने या दरम्यान सांगितलं की याबाबतची चर्चा सुरू आहे. भारत रशिया ऊर्जा संबंध हे भारताच्या राष्ट्रीय हितासाठी अत्यावश्यक आहे, ही महत्त्वाची बाब आहे. आणि राजनैतिक चर्चेचा पुढचा टप्पा काय असेल हे पाहणं आता यातून औत्सुक्याचं ठरणार आहे. तर जर रशियाकडून मोठ्या प्रमाणात आपल्याला स्वस्त दरामध्ये जर तेल मिळतं आहे आणि ते आपण बंद केलं, तर जागतिक पातळीवर याचा काय परिणाम होऊ शकतो. डोनाल्ड ट्रम्प यांनी याचं कारण काय दिलं आहे की त्यांनी असं म्हटलं आहे की अशा प्रकारे आपण जर रशियाकडून घेणं बंद केलं तर रशियावर दबाव निर्माण होईल आणि तो युक्रेनसोबत जे काही युद्ध त्याचं सुरू आहे ते थांबवेल किंवा पाय आपला मागे घेईल. तर खरंच भारताने रशियापासून तेल घेणं बंद केलं तर रशियावर दबाव निर्माण होईल का, किंवा रशिया भारताच्या या भूमिकेला कशा प्रकारे रिॲक्ट करतं तेही येत्या काळात स्पष्ट होईलच. मात्र तुम्हाला या ट्रम्प यांच्या दाव्याबाबत आणि भारताने केलेल्या कराराबाबत काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच ग्लोबल अपडेट पाहण्यासाठी न्यूज 18 लोकमतला सबस्क्राईब करायला विसरू नका.